what do I say? Like, this was all possible because of so many people who have contributed to the success of this organization, to the success and growth of this organization. ही संस्था 1999 साली रॉनी आणि मी सुरू केली. व्हिजन रॉनीचं होतं, कल्पना रॉनीची होती हे सुरू करायची. पण त्याच्या बरोबरीने मी हे काम सुरू केलं आणि म्हणजे 99 सालापासून अनेक प्रॉब्लेम्स येत गेले इन टर्म्स ऑफ की सुरुवातीला जागा मिळत नव्हती. लोकांना अ, पटत नव्हतं की मानसिक आजार असलेले रुग्ण की एखाद्या घरातही राहू शकतात. त्यावेळेस फक्त एकच कल्पना होती की येरवडा मेंटल हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट करायचं आणि दुसरं काही ऑप्शन नसायचं. पण त्यावेळेस आम्हाला म्हणजे हॉनेस्टली खूप एफर्ट्स घ्यायला लागले लोकांना सांगायला, की नाही घरातही ठेवून या रेसिडेंट्सचं ट्रीटमेंट होऊ शकते किंवा हा एक वेगळा अप्रोच आहे. आम्ही हाल्फवे होम या कॉन्सेप्टवर काम करतोय. कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन ज्याला म्हणतात, त्या ह्याच्यावर आम्ही काम करतोय. पण पहिले खूप दिवस, अनेक महिने आम्हाला जागा मिळत नव्हती आणि शेवटी एका ओळखीच्यांचाच एक बंगला आम्हाला मिळाला, जिथे आम्ही 8 ते 10 लोकांसाठी ही संस्था सुरू केली. 17 ऑक्टोबर 1999 साली. त्यावेळेस अनेक प्रॉब्लेम्स येत गेले, की आमचं वय लहान होतं किंवा लोकांना असं वाटत होतं, की हे आत्ताच शिकून आलेत, ह्यांना काय येतंय किंवा हे काय करू शकतील? पण त्यावेळेस वाटवे सर, आगाशे सर, डॉक्टर चांदोरकर आज नाही आहेत, पण डॉक्टर चांदोरकर सरही होते त्यावेळेस. डॉक्टर चौगुले सर, लुकतुके सर, असे अनेक डॉक्टर्स त्या म्हणजे आय एम सॉरी मी एखाद्याचं नाव मिस केलं असेल तर. पण अशा अनेक डॉक्टर्सनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं आणि लोकांना आमच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी त्यांची आम्हाला मदत खूप झाली इन टर्म्स ऑफ की वाटवे सर सांगायचे फॅमिलीजना, की "नाही तुम्ही ठेवून बघा, मला माहिती आहेत ही लोकं, इम्प्रूव्हमेंट दिसेल." कारण सुरुवातीला लोकं आमच्यावर का विश्वास ठेवतील? कारण इट वॉज नॉट पॉसिबल. आम्ही यंग होतो, आमचं जे शिक्षण झालं होतं. पण सर वी आर अँड वी विल ऑल्वेज बी थँकफुल फॉर यू. कारण आमच्या करिअरची किंवा माझ्या करिअरची सुरुवात ह्या सगळ्या सीनियर डॉक्टर्स आणि ह्यांच्या मदतीने झाली. सो थँक यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. त्यावेळेस दुसरी एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते ती म्हणजे व्हॉलंटियर्स होते. अ, अनेक व्हॉलंटियर्स त्यावेळेस आम्हाला मदत करायचे. त्याच्यातले काही लोकं आज इथे आलेली आहेत. अ, कसं व्हायचं त्यावेळेस, की छोटीशी गोष्ट जी आता वाटते, की ती इतकी महत्त्वाची आहे ॲक्चुअली, की काही जण म्हणायचे, की "आज सुषुप्ती आम्ही तुम्हाला पोळ्या करून पाठवतो. सुषुप्ती आज आम्ही तुमची भाजी विकत घेऊन येतो. सुषुप्ती आज आम्ही इथे तासभर बसतो जेणेकरून तुला थोडंसं बाहेर जाता येईल." ह्या इतक्या प्रचंड महत्त्वाच्या आणि सपोर्टिव्ह गोष्टी लोकांनी आमच्यासाठी त्यावेळेस केल्या, की असं वाटू शकतं एखाद्याला एवढं काय त्याच्यात, की पोळ्याच करून आणून द्यायच्या आहेत ना. पण त्या पोळ्या त्यावेळेस मला करायला लागत होत्या किंवा म्हणजे आम्हाला सगळ्यांना करायला लागत होत्या आणि त्या एका कामापासून थोडीशी आम्हाला सुटका मिळायची. त्यामुळे ह्या लोकांनी आम्हाला प्रचंड सपोर्ट, साथ आणि मदत केलेली आहे किंवा त्यावेळेस दर महिन्याला आम्ही अवेअरनेस प्रोग्राम्स घ्यायचो. कारण सोशल मीडिया, WhatsApp, Instagram हे काही नव्हतं. तर लोकांपर्यंत आमचं काम पोहोचवण्यासाठी दर महिन्याला आम्ही पहिले काही वर्ष, दीड वर्ष अवेअरनेस प्रोग्राम्स घेत राहिलो. ज्याच्यात या व्हॉलंटियर्सनी आम्हाला प्रचंड मदत केली. कारण 1-2 माणसाचं हे काम नव्हतं. कारण ऑडियन्समध्ये जवळ-जवळ 700-700, 800-800 लोकं यायला लागली. लोकांना ह्या कामाचा परिचय होत गेला. कारण पश्चिम भारतातली ही पहिली संस्था आहे, की जी पुनर्वसनाचं काम करायला सुरुवात केली. तर त्या व्हॉलंटियर्सचं पण मी म्हणजे आय एम रिअली थँकफुल की ऑल ऑफ यू सपोर्टेड अस ॲट दॅट पॉइंट ऑफ टाईम व्हेन वी नीडेड इट द मोस्ट. थँक यू व्हेरी मच. एक काळ असा होता, की आम्ही पुण्यात 13 सेंटर्स चालवत होतो. पुण्याच्या लेंथ एंड ब्रेथमध्ये ती सगळी सेंटर्स होती. प्रत्येक 25-25 लोकांची ती सेंटर्स होती. आणि मग नंतर कात्रजला 2004 मध्ये कन्सॉलिडेट करून तिथे संस्था सुरू झाली. खूप चॅलेंजेस, खूप अडचणी येत गेल्या. लाइक आधीचे पण म्हणले, की 2015 मध्ये मला परत सगळं शून्यातनं उभं करावं लागलं.
And that was not an easy task for me, honestly. If I would not thank my staff, I think all of them deserve a very big round of applause. Karan, without all of them, it was not possible. 2015 मध्ये जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा आय रिमेंबर मी आणि हिमानी कॉफी प्यायला गेलो होतो. हिमानीची माझी ओळख नक्की होती, पण हिमानीला रिक्वेस्ट करायची होती की बिकॉज आय हॅड टू स्टार्ट एव्हरीथिंग फ्रॉम स्क्रॅच, एव्हरीथिंग न्यू, की प्लीज लेट अस वर्क टुगेदर. सो शी जॉईन. इव्हेंच्युअली डॉक्टर आशुतोष चौहान जे आता बोलले ते होते. आय मीन both of them, I have no words to thank. It is not that other doctors are not there. Yes, they are all there. Dr. Manjiri ahe, Dr. Swapnil Deshmukh ahe, Dr. Amruta Patil ahe. There are many, many. Dr. Sumit Chandak ahe, Ninad Baste ahe. बरेच लोक आहेत. पण I mean, it is not possible for me to function without all of you and without all your support. It was impossible. A very, very big thank you to Himani, Ashutosh, and all the doctors who work with me right now on a very regular and a day-to-day basis. If I have missed, again, I'm sorry if I've missed any names, but my sincere, sincere thanks to each one of the doctors who have been associated with Pratiti since 2015. They have been actually my strongest support. I mean, doctors have been my strongest support and also my strongest teachers who have guided me through this journey. So I thank once again without my family, it was not possible. It was definitely not possible without my family. मला बोलताच येत नाहीये. I just have to thank them. And I can't thank them enough. Whatever they have done for me for so many years. Thank you. म्हणजे बाबा नाही आहेत, पण आई, काकू आणि ऋषी, विश्रुत, सोना, सुचित्रा, आनंदी, राधिका, everyone, Rishikesh, everyone. Thank you very, very much. Without all of you, it would not have been possible. For a mother, what more can be a happy occasion that her children are joining her own work. आणि हे काम असं नाही आहे की तुम्हाला याची आवड पाहिजे तरच हे तुम्ही काम करू शकता. म्हणजे जसं अर्जुन म्हणला की हे 24 तासाचं काम आहे. 24 तासात कुठल्याही क्षणी तुम्हाला उठून सेंटरला जावं लागतं. मग यू कॅन बी इन अ मूवी थिएटर, यू कॅन बी फॉर अ डिनर, और यू कॅन बी एनिवेअर. यू जस्ट हॅव टू लिव्ह एव्हरीथिंग अँड प्रायोरिटी हॅज टू बी द सेंटर. आणि हे आता मुलांना पटलंय आणि मुलांनी विलिंगली ते मान्य केलंय आणि विलिंगली त्यांनी हे प्रोफेशन चूज केलंय. सो थँक्यू. म्हणजे मी त्यांना काय थँक्यू म्हणणार आहे, पण मी आय एम स्टील सेईंग थँक्यू अर्जुन आर्य. यू हॅव बीन माय स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट थ्रू दिस जर्नी. And it's very, very emotional for me. And thank you for being there is just what I can say. ज्या प्रिन्सिपल्सवर, एथिक्सवर इतके वर्ष आपण करत आलोय, तीच तुम्ही दोघं with the help of all the staff, I'm sure you would take it forward. And I think I should stop because I will not be able to speak more. Thank you everyone. जर मी कोणाला मिस केलं असेल त्याच्यात मेन्शन करणं, तर it was not intentional. Thank you, and thank you. That's all I can say. Thank you. The way you all have been supporting me, I'm sure all of you would support and bless Arjun and Arya and the whole team in this future. Thank you, thank you, thank you.